Hello everyone, welcome to all of you. In our last lecture, we discussed about the Mendel's laws of inheritance. In that, we studied the Mendel's third law of inheritance, that is, the law of independent assortment, with its statement, cross, and explanation. So, in today's lecture, we are going to discuss what is back cross and what is test cross with their examples. Again, this method of back cross and test cross, it is given by the Mendel to know the genotypes of that particular crosses. Let us discuss first the back cross. Back cross or in a test cross, we have to obtain the F1 hybrid. Then that F1 hybrid further crosses with the respective parents. But back cross and test cross, these are having certain differences. So what is the major difference in back cross and test cross that we are going to discuss with the help of example in this lecture. So first of all, we are going to discuss the back cross. What is back cross? Here that F1 hybrid or F1 individual, it is crossed with any one of the parent, to obtain F2 progeny. F1 हायब्रिड जे आपल्याला भेटतं ते F1 हायब्रिड आपण कोणत्याही एका पॅरेंट बरोबर त्या ठिकाणी क्रॉस करणार आहोत टू ऑब्टेन द F2 जनरेशन. आता हे आपण एक्झाम्पल्स मधून जास्त डिटेल मध्ये आपल्याला समजून येईल. एक्झाम्पल आपल्याला माहित आहे F1 हायब्रिड. F1 हायब्रिड आपला कॉमन आहे. F1 हायब्रिड आहे कॅपिटल टी स्मॉल टी, दॅट इज द हायब्रिड टॉल आपण त्याला बोलतो. आता जर हा F1 हायब्रिड प्युअर टॉल बरोबर क्रॉस केला, दॅट इज कॅपिटल टी किंवा हाच F1 हायब्रिड जो की आपला कॅपिटल टी स्मॉल टी आहे, हा जर आपण प्युअर डॉर्फ बरोबर क्रॉस केला, जसा जीनोटाइप स्मॉल टी आहे, then this cross is called as the back cross. Any one of the parent, म्हणजे इथे एक तर प्युअर टॉल असेल किंवा इथे प्युअर डॉर्फ असेल, दोघांपैकी कोणताही एक असा जर क्रॉस असेल तर तो असेल बॅक क्रॉस. पण टेस्ट क्रॉस मध्ये मात्र वेगळा आहे. आता काय वेगळं आहे नेमकं ते आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये पाहायचं आहे. सो व्हॉट इज बॅक क्रॉस? Back cross, it is nothing but it is the cross of F1 hybrid or individual with any one of the parent. मग तो प्युअर टॉल असेल इथे किंवा प्युअर डॉर्फ असेल, म्हणजे आपण इथं स्टेम हाईट हे कॅरेक्टर घेतल्यामुळं हा प्युअर टॉल किंवा प्युअर डॉर्फ बोलतो आपण. बाकी इतर 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे आहेत, इतर 6 जे राहिलेले आहेत, त्यामध्ये ते कॅरेक्टर नुसार तिथे जो पर्टिक्युलर फिनोटाइप आहे तो चेंज होणार आहे. अँड दिस क्रॉस, it is known as the back cross. So in a back cross, we are going to cross that F1 individual with any one of its parent. Let us move towards the next part, that is the test cross. What happens in a test cross? Again, here in a test cross, there is F1 hybrid. तिथे देखील आपल्याला काय असणार आहे? F1 हायब्रिडच असणार आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो डिफरन्स आहे, that F1 hybrid in a test cross, it is crossed with homozygous recessive parent. म्हणजेच जो पर्टिक्युलर कॅपिटल टी स्मॉल टी हा आपला F1 हायब्रिड आहे, हा आपण कशाबरोबर क्रॉस करणार आहोत? इट इज क्रॉस्ड विथ द homozygous recessive parent, that is the small t, not with the capital T. इथे होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून टेस्ट क्रॉस मध्ये आणि बॅक क्रॉस मध्ये काय आहे? बॅक क्रॉस हा कोणत्याही एनी वन ऑफ द पॅरेंट, मग तो होमोझायगस टॉल असेल म्हणजेच डॉमिनंट असेल किंवा होमोझायगस रिसेसिव्ह असेल, ते बॅक क्रॉस मध्ये काहीही चालेल. पण टेस्ट क्रॉस मध्ये मात्र होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटच पाहिजे. आता हा नेमका कशासाठी आपण टेस्ट क्रॉस घेतो? टेस्ट क्रॉस इट इज फॉर टू टेस्ट. आता टेस्ट नेमकं काय करणार आहे आपण? इट इज युज्ड टू टेस्ट वेदर दॅट इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस, दॅट इज प्युअर, और हेटेरोझायगस इन नेचर, दॅट इज हायब्रिड इन नेचर. जो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल आपल्याला भेटणार आहे तो होमोझायगस आहे, प्युअर आहे, की हेटेरोझायगस आहे, हायब्रिड आहे.
तो आयडेंटिफाय करण्यासाठी, तो चेक करण्यासाठी, तो टेस्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण टेस्ट क्रॉस जो आहे तो अचीव करत असतो. इट इज द इझी मेथड, सिंपल, रिपीटेबल अँड प्रेडिक्टेबल मेथड. इझी आहे, सिंपल आहे, रिपीटेबल आहे, प्रेडिक्टेबल मेथड आहे and it is used to find out genotype of any plant, genotype of any plant with the dominant expressions, with the dominant expressions, but it is not known whether it is homozygous, that is pure, or heterozygous for that trait, and we have to check either it is homozygous or heterozygous by crossing that F1 hybrid with the homozygous recessive parent. So let us discuss this test cross with the help of suitable examples. आता या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल आपण घेतलेले आहे. यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिसतंय आपल्याला. यामध्ये स्पेसिफिकली आपण जो पर्टिक्युलर फ्लावर कलर आहे, हा फ्लावर कलरचा कॅरेक्टर आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मधील जो चेक टेस्ट क्रॉस आहे, या टेस्ट क्रॉस मधून आपल्याला तो पर्टिक्युलर फ्लावर होमोझायगस आहे की हेटेरोझायगस आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. आता इथे फ्लावर कलर मध्ये आपल्याला एक कॅरेक्टर घेतलेला आहे. फ्लावर कलर मध्ये एक जो आहे तो आहे व्हायलेट कलर आहे आणि दुसरा जो आहे तो व्हाईट कलर आहे. वी नो दॅट व्हायलेट इट इज द डॉमिनंट अँड व्हाईट इट इज द रिसेसिव्ह ट्रेट फॉर द फ्लावर कलर. व्हायलेट असेल किंवा त्याला आपण पर्पल देखील बोलतो. म्हणजे हा व्हायलेट आहे आणि हा व्हाईट आहे. म्हणजे व्हायलेट किंवा पर्पल जो आहे तो डॉमिनंट ट्रेट आहे आणि पर्टिक्युलर व्हाईट जो आहे तो काय आहे, रिसेसिव्ह आहे. हियर इन धिस गिव्हन क्रॉस homozygous recessive parents are there with the genotype small r small r. इथे देखील सेम आहेत homozygous recessive parent. आपण टेस्ट क्रॉस घेत आहोत त्यामुळे homozygous recessive parent ला जास्त महत्व आहे. आता जो पर्टिक्युलर डॉमिनंट फिनोटाइप आहे त्याचा जीनोटाइप काय असेल, मग तो कॅपिटल आर आहे की कॅपिटल आर स्मॉल आर आहे, म्हणजे हा होमोझायगस प्युअर आहे की हा पर्टिक्युलर हायब्रिड आहे, हेटेरोझायगस आहे, तो आपल्याला या ठिकाणी चेक करायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी दोन्हीही फिनोटाइप्स कन्सिडर केलेले आहेत. मग तो कॅपिटल आर असेल की कॅपिटल आर स्मॉल आर असेल तो आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. इन दिस गिव्हन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हियर the cross is in between the violet color flower and white color flower. It is the cross between violet color flower and white color flower. आता यामधून आपल्याला जे मिळणारे जीनोटाइप्स आहेत, आपण हे सगळे जे काही गॅमेट्स आपण या ठिकाणी पाडलेले आहेत, म्हणजेच कॅपिटल आर असेल किंवा कॅपिटल आर स्मॉल आर असेल. आता हा जे काही गॅमेट्स आहेत ते आपण ज्यावेळेस चेकर बोर्ड मध्ये ट्रान्सफर करू त्यावेळेस मिळणारे जे काही पर्टिक्युलर कॉम्बिनेशन्स आहेत, या कॉम्बिनेशन्स वरून आपण तो पर्टिक्युलर प्युअर आहे, तो पर्टिक्युलर हायब्रिड आहे हे डिसाइड करणार आहोत. व्हॉट इज द ऑब्झर्वेशन्स आफ्टर द चेकर बोर्ड इन धिस पर्टिक्युलर क्रॉस. आपण पर्टिक्युलरली ह्या बाजूला पहिल्यांदा फोकस करूया. त्यावेळेस आपण गॅमेट्स फॉर्म करतो. हियर इफ ऑल द फ्लावर्स आर व्हायलेट, इफ ऑल द फ्लावर्स आर व्हायलेट, हे सर्वच्या सर्व जर व्हायलेट कलरचे फ्लावर्स असतील, then the unknown flower is with the homozygous dominant expression. If all the flowers are violet, then the unknown flower genotype, that is capital R, it is homozygous dominant. आणखी particularly या बाजूला जर आपण पाहिलं तर काय दिसतं पहा आपल्याला, कॅपिटल आर स्मॉल आर आहे, कॅपिटल आर स्मॉल आर आहे, त्यानंतर स्मॉल आर आहे, स्मॉल आर आहे. ऑल दे आर इन 1:1 रेशो, 1:1 रेशो मध्ये आहेत. म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, स्मॉल आर जर आपण पकडलं तर 1:1 रेशो मध्ये दिसतात. म्हणजेच जर हाफ जो पोर्शन असेल, इफ द हाफ ऑफ द फ्लावर आर व्हायलेट and half of the flowers are white, are they violet आहेत, are they white आहेत, then this unknown genotype it is heterozygous or hybrid in nature. त्यामुळे आपण पर्टिक्युलर जो जीनोटाइप आहे तो होमोझायगस आहे
दॅट इज प्युअर आहे की हायब्रिड आहे, हेटेरोझायगस आहे, तो चेक करण्यासाठी पर्टिक्युलरली आपण टेस्ट क्रॉस जो आहे तो परफॉर्म करत असतो. अँड दिस मेथड of test cross, it is used to introduce the significance of test cross. This method of test cross, it is used to introduce the useful recessive traits. It is used to introduce the useful recessive traits in the hybrids of self pollinated plants. आपण पर्टिक्युलरली टेस्ट क्रॉसची जी मेथड आहे ती कशासाठी यूज करत असतो? इट इज टू इंट्रोड्यूस युजफुल रिसेसिव्ह ट्रेट्स in the hybrids of self-pollinated plant, which helps during the rapid crop improvement programs. आणि याचा मदत जे आहे, याची हेल्प जी आहे ती क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम मध्ये आपल्याला जास्त झालेली दिसते. With this we completed the test cross and back cross with their suitable examples. Thank you.